पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी आहे स्कूल बस संदर्भातली। राज्यामध्ये स्कूल बसच्या फी मध्ये 15% वाढ करण्यात आली। स्कूल बसच्या संघटनांना मात्र 20 ते 25% फी वाढीची अपेक्षा आहे। इंधन दरवाढीमुळे 15% फी वाढ काही परवडणारी नाहीये, त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाने ही भूमिका घेतली। याबाबत स्कूल बस चालकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। पाहूया। स्कूल बसच्या फी मध्ये 15% वाढ करण्याची जी मागणी आहे ती स्कूल बस वाहतूकदारांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता पालकांना देखील या सगळ्या स्कूल बसच्या वाढीचा देखील फटका बसण्याची शक्यता आहे। आपण अहिल्यानगर शहरातील स्कूल बस वाहतूकदारांकडे आलेलो आहोत। यांच्याकडून नेमकी मागणी काय आहे, भाववाढ जी आहे ती किती टक्के अपेक्षित आहे याकडून सगळी माहिती जाणून घेऊया। भाववाढची मागणी केलेली आहे आपण सरकारकडे, काय नेमकी मागणी आहे आपली? आमची भाववाढ अशी आहे की दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढतच आहेत, डिझेलचे भाव वाढतच आहे, सीएनजीचे भाव वाढतच आहे। आमच्या कुठल्या तरी एक युनियननी मागणी केली 15%ची, ती आम्हाला मान्य नाही, कारण की रोजच पेट्रोलचे भाव वाढतात। 1 तारखेला शाळा उघडल्या, आता 15 तारखेला, 15 तारखेपर्यंत भविष्यात अजून 10-15 रुपये जर वाढले तर 15%, 20% आम्हाला कुठल्याच गोष्टी परवडत नाही। हे डिझेल आणि पेट्रोल सीएनजीची दरवाढ होती आणि ही दरवाढ अशी याच्या पुढेही चालूच राहणार आहे। तर जर दरवाढ जर वाढली तर गाडीचा मेंटेनन्स आहे, जे ड्रायव्हर आहे त्यांचा पगार आहे, घर खर्च आहे, घर कसं चालवायचं, काय चालवायचं, हा मोठ्या समस्या निर्माण होणार आहे। आणि जे काय त्यांनी दरवाढ 15% प्रमाणे चाललेली तर ती काय मान्य नाही। त्याच्या यांनी सरकारने किंवा जे काही हे असतील त्यांनी व्यवस्थित निवेदन करून जे काय आम्हाला जे काय वाढ पाहिजे ते व्यवस्थित योग्य करून ती वाढून द्यावी। पेट्रोल आणि इंधनाचे जे दरवाढ आहेत त्याच्यामुळे कुठेतरी बस वाहतूकदारांना देखील मोठी अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।